आता सामूहिक पद्धतीचं घेणार असं म्हटलं, नक्की काय रूपरेषा असणार आहे? कारण यापूर्वी आपण स्वतः आमरण उपोषण केलं, आता सामूहिक उपोषणची रूपरेषा काय ठरली? आमरण पण घराघरातले मराठी आता अंतरवलीत एका जागेवर बसणार, गावागावात नाही बसणार कुणी, राज्यभरातले मराठी एका जागेवर येणार. मग ते 10 असले तरी बसणार, 1000 असले तरी बसणार, 1,00,000 मराठी बसले तरी बसणार. आमरण उपोषण 100% अंतरवलीत होणार आणि ते ताकदीनं होणार आहे. पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही, मग पुढं ढकली देईन पाहिले सर. ते लय चाबरे ते लगेच पुढं ढकली देईन, ते सरकारने बनायचं लवकर. ते म्हणते याला मरू द्या आधी उपोषण मग सरकार बनू, तो राष्ट्रपती राजवटलो लय चाबरे येते. मग त्यांचं सरकार झालं की मी तारीख डिक्लेअर केलीत, पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतं. आमरण उपोषण. धन्यवाद.